हॅलो. चला नाणेफेकी करून घ्यायची आहे. नाणेफेकीचा कॉल विजयी झालाय टीम उंबरमाळी आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. डोंगरीपाटा टीमला क्षेत्ररक्षणासाठी इन्व्हाइट केलं गेलंय. चला जो निर्णय घेतला गेलाय त्याची अंमलबजावणी त्वरित करा. निश्चितच मॅन ऑफ द मॅच दिली जाते गुणी खेळाडूला. कोल्ड्रिंक्सची बॉटल आणि सन्मान चिन्ह देऊन त्याला गौरवण्यात येत आहे. पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा.
ओहो, यावेळेस देखील ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू. यावेळेस पंच सांगतायत इट्स अ व्हाईट बॉल. पुन्हा एकदा व्हाईट चेंडू पाहायला मिळतोय. धावफलकावरती 2 अंकावरती धावफलक पोहोचलेलं पाहायला मिळत आहे. हा सामना पाहायला मिळतोय टीम उंबरमाली विपक्ष डोंगरीपाडा. दोन संघांदरम्यान ही फाईट पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते सचिनच्या माध्यमातून. आतापर्यंत सचिनने चेंडू हाताळले 4. या 4 चेंडूवरती केवळ 2 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी. ओहो, यावेळेस मात्र लिडिंग एजचा थोडासा आवाज आला होता, परंतु नाही. हा चेंडू मात्र निर्धाव पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये यावेळेस संदेश पाहायला मिळतोय आयोजक. तर मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आमचे भाऊ दादा पाहायला मिळत आहेत. ओहो, षटक क्रमांक पहिले यावेळेस समाप्त होत आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस स्कोरबोर्डवरती धावा पाहायला मिळत आहेत. केवळ 2 धावा. सचिनचं हे षटक मात्र महत्वाचं चांगलं राहिलंय. सफल षटक यावेळेस हाताळलं गेलं सचिनच्या माध्यमातून. अगदी मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली कामगिरी करून दाखवली आहे सचिननं. आपण पाहतायत ऐकतायत आई गावदेवी स्पोर्ट्स लाहे आयोजित सुरेश बाळामामा म्हात्रे चषक 2024 हे भव्य दिव्य नियोजन. डे नाईटची स्पर्धा खेळवली जाते. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी पंकज आलाय. स्ट्राईक एंडवरती फलंदाज पाहायला मिळतोय गौरव. तर नॉन स्ट्राईक एंडवरती वैभव. ओहो, यावेळेस फुल ऑफ लेनचा चेंडू होता, फटका खेळून काढलाय. 38 मध्ये चेंडू उडला. यावेळेस या चेंडूवरती कुठलीही धाव नाही आहे. ओहो, यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू बॅटची लिडिंग एज घेऊन घोषित क्षेत्रामध्ये जातोय. 1 धाव नक्कीच अंकित केली गेली आहे आणि या एका धावेने धावफलक पुढे सरसावतोय. धावफलक 3 या अंकावरती पोहोचलंय. ही जोडी मात्र कमाल करतीये या विकेट वरती. आपण पाहतोय या पहिले षटक हाताळलं सचिननं, तदनंतर आलेला पंकज चांगली कामगिरी करतायत. ओहो, या वेळेस मात्र संधी होती फलंदाजाला धावच्या स्वरूपात बाद करण्याची, परंतु संधी गमावली दिसते. निश्चितपणे षटक क्रमांक दुसरा हाताळतोय पंकज. पंकजने देखील 2 चेंडू हाताळलेत, 1 धाव खर्च केली आतापर्यंत. हो, या चेंडूवरती एक्स्ट्राचा यावेळेस व्हेरिएशन पाहायला मिळालं. अगदी यावेळेस ऑफ कटर चेंडू हाताळण्यात आला पंकजच्या माध्यमातून. कमालीचा चेंडू अगदी फलंदाजाला देखील समजला नाही. चांगली गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी होती आहे टीम डोंगरीपाडा या संघाकडनं. ओहो, यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू उडवला. हवेमध्ये चेंडू होता, हाताला स्पर्श करून 38च्या डोक्यावरनं चेंडू निघून चाललाय मिड विकेटच्या दिशेला. चेंडू रोखला जाईल, थ्रो केला जाईल. दरम्यान पुन्हा एकदा घेतली गेली आहे. एक सिंगल धाव. ओहो, यावेळेस पुन्हा एकदा चांगला टर्न पाहायला मिळाला. गोलंदाज पंकज मात्र कमाल करतोय आणि या चेंडूने मात्र गिरकी घेतल्यानंतर स्टंप देखील उघडलेले पाहायला मिळत आहे. यू मिस आय डेफिनेटली हिट, गोलंदाज पंकज सांगतोय आणि फलंदाज यावेळेस बाद होतोय. वैभव बॅक टू द पवेलियन. षटक क्रमांक पहिले समाप्त झालं, सॉरी दुसरं समाप्त झालं आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस जर बघायला गेलात तर धावफलकावरती 5 धावा. 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस 5 धावा. हॅलो, षटक क्रमांक तिसरा हाताळण्यासाठी हर्षल येतोय. हर्षल पवार यावेळेस षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी आलाय. ओहो, गुडलेतला चेंडू यावेळेस मात्र रिलीज झाला होता. फटका कव्हरच्या दिशेला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतायत, कॅरी करतायत, थ्रो करतायत. दरम्यान घेतली गेली एक सिंगल धाव.
आणि या सिंगल धावेने धावफलक पोहोचलाय 6 या अंकावरती. हर्षल पवार गोलंदाजी ट्रॅक वरती कमाल करतोय. चांगली गोलंदाजी घडती आहे टीम डोंगरीपाडा या संघाकडनं. हो यावेळेस चेंडू उडवलाय ऑन साईडला लॉंग ऑनच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल धाव यावेळेस घेतली गेली आहे. सिंगल वरती संतुष्ट आणि या चेहऱ्यावरती स्मित हास्य पाहायला मिळतंय. हर्षल पवार एक चांगला गोलंदाज टेनिस क्रिकेट मध्ये पाहायला मिळतोय टीम डोंगरीपाडा या संघाकडनं. हो यावेळेस देखील टर्न पाहायला मिळतोय. ऑफ कटर चेंडू यावेळेस हर्षल पवारच्या माध्यमातून हाताला गेला. चांगला टर्न पाहायला मिळतोय या चेंडूवरती आणि बॅट आणि बॉल मध्ये संपर्क पाहायला मिळत नाहीये. पूर्णपणे जखडून ठेवलं गेलंय, बांधून ठेवलं गेलंय टीम उंबरमाली या संघाला. हो आता मात्र हात खोलण्याचा प्रयत्न झाला. फटका फसला हवेमध्ये. चेंडू आहे बराच वेळ. कॅरी मात्र झालेला नाहीये. झेल सुटलाय आणि धरतीला दान केला गेलाय. यावेळेस या चेंडूवरती आलाय 2 धाबा आणि या 2 धाब्याने धावफलक पुढे सरसावतोय. धावफलक पोहोचलंय 9 या अंकावरती. 9 रन ऑन बोर्ड पाहायला मिळत आहेत. हो यावेळेस शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता. चेंडू घोषित क्षेत्रामध्ये निघून गेलाय एका धाबेसाठी. या एका धाबेने धावफलक पुढे सरसावतोय. धावफलक पोहोचलंय 10 रन. दुहेरी अंकामध्ये पदार्पण, ते देखील 3ऱ्या षटकामध्ये. म्हणजे संघर्ष मात्र पाहायला मिळतोय टीम उंबरमाली संघाचा. यावेळेचा चेंडू वाईट घोषित होतोय. एक्स्ट्राची धाव येते वाईटच्या रूपानं. धावफलक पोहोचला 11 या अंकावरती. हो यावेळेस कमालीचा फटका. हवाई सफर. अंतर किती? अंतर कमी आहे. मिड विकेटच्या दिशेला क्षेत्ररक्षक तैनात. कॅरी केलाय झेल. संपलाय खेळ. यावेळेस फलंदाज गौरव बॅक टू द डगआउट. सलामीची जोडी फोडण्यामध्ये यश प्राप्त झालंय. सलामीचे दोन्ही फलंदाज वैभव बाद झाला. तदनंतर गौरव देखील तंबूच्या आश्रयाला माघारी परततोय. धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत 11. षटक क्रमांक 4 मार्गस्थ होतोय. 4थं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅक वरती येतोय अभि. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी अभि आलाय. धावफलकावरती केवळ 11 धावा पाहायला मिळत आहेत. हो यावेळेस कट केला चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक चेंडू कॅरी करून थ्रो करेल. दरम्यान एक सिंगल घेतली गेली आहे. तन्मय भांगरे यांच्याकडनं बक्षीस येत आहे. बॅटर पंकजने षटकार लगावला तर 500 रुपयाचं पारितोषिक. तन्मय भांगरे यांच्याकडनं बक्षीस आलंय पंकजसाठी. षटकारासाठी 500 रुपये. हो आणि ठोकलाय का षटकार? नाही. यावेळेस डिस्टन्स कमी पाहायला मिळाला. झेल मात्र लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाने सोडलाय आणि निश्चितपणे थोडंसं अंतर कमी पडलं. या फटक्यावरती जीवन संजीवनी लाभली आहे. उर्वरित चेंडूंवरती येईल का पंकजच्या बॅट बंद षटकार? हो यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता. अभि चांगली कामगिरी करतोय. चांगली गोलंदाजी घडली आहे टीम डोंगरीपाडा या संघाकडनं. सुरेख गोलंदाजी. हो यावेळेस मात्र शरीर यष्टीपासून दूर ठेवला होता चेंडू. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क पाहायला मिळत नाहीये. निर्धाव चेंडू आला आहे. यावेळेस चेंडू मात्र फाईन लेगच्या दिशेला खेळून काढलाय. चेंडू घोषित क्षेत्रामध्ये जातोय एका धाबेसाठी आणि या एका धाबेने धावफलक पोहोचतोय 13 या अंकावरती. धावफलक 15 या अंकावरती विराजमान होत आहे.
शेवटचा चेंडू असेल या षटकातील. अभिचा हा शेवटचा चेंडू फेस करेल पंकज. पंकजच्या बॅट बंद षटकार आला तर तन्मय भागरे यांच्याकडनं रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक. ओहो, यावेळेस मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न होता चांगला मोठा, परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झालेला नाहीये. परिणामी निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. चोवीस चेंडू आणि विजयासाठी आता मात्र समीकरण ठेवलं गेलंय. 24 चेंडू 16 धावा. टीम डोंगरीपाडा संघ चला आपली सलामीची जोडी मैदानाच्या आत त्वरित पाठवा. चला पंच, आपण पंचांची भूमिका करा. चला सामन्याला सुरुवात करा पंच. हॅलो, 24 चेंडू आणि 16 धावांची गरज असेल वाघोबा फायटर्स डोंगरीपाडा संघाला. 23 बॉल आणि 15 चेंडूंची. गोलंदाज असेल राहुल, स्ट्राईकला आहे हरेश, नॉन स्ट्राईकला आहे सचिन. पुढील चेंडू सुंदर चेंडू, सुंदर चेंडू काहीसा समजला नाही फलंदाजाला. 22 चेंडू आणि 15 धावेची गरज असेल डोंगरीपाडा संघाला. सुंदर गोलंदाजी आपण पाहत आहात. आई गावदेवी स्पोर्ट्स आहे आयोजित सुरेश बाळेमामा म्हात्रे चषक 2024 रजनी क्रिकेट स्पर्धा डे नाईट या स्वरूपात असणारी स्पर्धा. पुढील चेंडू राहुल धात्रक याचा असेल, स्ट्राईकला हरेश, लेग साईडच्या दिशेने कट केलाय आणि 4 धाव्यांसाठी पंच आम्हाला दर्शवतात 4 धावा. या 4 धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्येला 5 धावा. समीकरण बनले 20 चेंडू 11 धावेची गरज असेल डोंगरीपाडा संघाला.
नेक्स्ट मॅच दहीगाव संघाचा कर्णधार आणि बेलवड संघाचा कर्णधार त्वरित बाईकच्या स्वरूपात एक धाव पंच आम्हाला दर्शवतात. डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव पंच दर्शवतात. और षटक समाप्त. पहिले षटक समाप्त झाले. धावसंख्या झाली 7 बिनगडी बाद. आपण बघत आहात आई गवदी स्पोर्ट्सला आहे आयोजित सुरेश बालेमामा म्हात्रे चषक 2024 चा रजनी क्रिकेट स्पर्धा डे नाईट स्पर्धा. पुन्हा एकदा दुसरं षटक वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक हाताळण्यासाठी संपत. चांगलासा चेंडू परंतु झेल धरणीला ड्रॉप केलाय. एक सिंगल मिळेल या चेंडूवर. धावसंख्येवर 8. समीकरण बनले 17 चेंडू 8 धावा. दुसरा चेंडू ऑफ साइडच्या दिशेने चांगलासा फटका. 1 बाउस 2 बाउस चौकार. बेलवड संघाचा कर्णधार इथे उपस्थित झालाय. दहीगाव 4 संघाची 4 धावा पाहिजेत. आणि इथे डोंगरीपाडा संघ विजयी झालाय. दोन्ही संघाने हँडशेक करायचंय. स्पर्धेचा नियम प्रत्येक संघाने मॅच झाल्यानंतर हँडशेक करायचंय. नेक्स्ट मॅच दहीगाव विपक्ष बेलवड. हाय व्होल्टेज सामना दहीगाव विपक्ष बेलवड. सामन्याचा टॉस होतो इथे बेलवड विभाग